राज्यात सरकारच्या दलित उपवर्गीकरणाच्या निर्णयाला वाढता विरोध. अकोल्यात उपवर्गीकरणाच्या विरोधी सभा आणि परिसंवादात सरकारमधील पक्षांच्या नेत्यांची उपस्थिती. माजी समाज कल्याण मंत्री राजकुमार बडोले आणि बबनराव घोलप यांची उपस्थिती. सरकारने दलित समाजाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला असून या निर्णयाला दलित समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे. तर अलीकडे या विरोधाचं केंद्र अकोला ठरतंय. उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात नुकताच अकोल्यात विद्यार्थ्यांचा एक मोर्चा निघाला होता. त्यानंतर आज अकोल्यात या मुद्द्याच्या विरोधात आज एक परिसंवाद आणि सभा पार पडली आहे. विशेष म्हणजे सरकारच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्याचे माजी सामाजिक न्यायमंत्री आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांची उपस्थिती होती. यासोबतच बडोले यांची उपस्थिती होती. यासोबतच शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलपही या सभेला उपस्थित होते. अकोल्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक प्रतिष्ठान येथे ही सभा आयोजित करण्यात आली आहे. सरकारचा या निर्णयाच्या माध्यमातून दलित समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप यावेळी राजकुमार बडोले यांनी केलाय. अनुसूचित जातीत सध्या 59 जातींचा समावेश आहे. मात्र एका जातीसाठी इतर 58 जातींवर सरकार अन्याय करत असल्याचा आरोप बडोले यांनी केला आहे. हर्षदास सोनोने, अकोला. मुळातच उपवर्गीकरणाला विरोध किंवा सपोर्ट अशी भूमिका नाही आहे. पहिल्यांदा उपवर्गीकरणाला विरोध आणि उपवर्गीकरणाला सपोर्ट असं म्हणून महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये कुठंतरी दोन खंड पाडण्याचा जो प्रकार आहे हा एकदा तर बंद झाला पाहिजे. मुळातच बदर समितीनं जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल आतापर्यंत ओपनच केला गेला नाही. त्याच्यामुळे बदर समितीच्या अहवालामध्ये काय हा मूळ हेतू आहे. शेवटी अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करताना सर्वोच्च न्यायालयानं जे त्याच्यामध्ये गोष्टी सांगितलेल्या आहेत का उपवर्गीकरण करताना जो डाटा असेल तो डाटा वस्तुनिष्ठ डेटा घेतला पाहिजे, सांख्यिकीय डेटा घेतला पाहिजे. तो डेटा अजूनही लोकांच्या पुढे न येता जर प्रोसेस होत असेल या एकूण प्रोसेसला त्या ठिकाणी आमचा सगळ्यांचा विरोध आहे. त्याच्यामुळे मुळातच उपवर्गीकरणाला विरोध आणि उपवर्गीकरणाला सपोर्ट म्हणून महाराष्ट्रामध्ये गट पाडण्यापेक्षा सरकारनं एक्च्युअल जो वस्तुनिष्ठ डाटा आहे मग महाराष्ट्रातल्या 59 ज्या अनुसूचित जाती आहेत त्या अनुसूचित जातीचा सांख्यिकीय आणि वस्तुनिष्ठ डेटा तो एकत्रित तो घेतला पाहिजे, तो लोकांपुढे दिला पाहिजे. नाही तर मग सगळ्यात सोपं आहे का 2027 मध्ये जनगणना होणार आहे, त्या जनगणनेमध्ये ऑलरेडी सांख्यिकीय आणि वस्तुनिष्ठ डाटा जो समोर येईल तो डाटा प्रत्यक्ष घ्यावा आणि त्याच्यानंतर सरकारनं विचार केला पाहिजे. नुसतंच अनुसूचित जातीच्या समाजामध्ये 59 जातीमध्ये भांडणं लावू नये अशी आमची यामागची भूमिका आहे. नाही, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की अनुसूचित जाती उपवर्गीकरण याबाबत विरोध नाही आहे आणि समर्थन नाही आहे. आमची प्रमुख मागणी आहे की हे उपवर्गीकरण हे लादण्यात येऊन आलेलं आहे, कोणीच मागणी केलेली नाही आहे. खरं म्हटलं तर न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याबाबतचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे. न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की जर राजकीय फायद्यासाठी लाभासाठी आपण उपवर्गीकरण लागू करत असाल तर तुम्हाला ते लागू करता येणार नाही. म्हणजेच काय, जर राजकीय फायद्यासाठी, आता हे कशावरून सिद्ध होते, उदाहरणार्थ एकूण 59 जाती आहेत की ज्यांना अनुसूचित जातीमध्ये बाबासाहेबांनी समाविष्ट केलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्री काय म्हणतात, मातंग समाजाच्या विकासासाठी आम्हाला उपवर्गीकरण आम्ही करणार आहोत. म्हणजेच काय, उर्वरित 58 अनुसूचित जातीवर हा अन्याय होणार आहे असं त्यांना म्हणायचं. मग मला असं म्हणायचं आहे, जर तुम्ही याच्यावर ऑब्जेक्शन मागितल्यानंतर ते निकाली काढण्यात नाही आले, असे असताना माननीय मुख्यमंत्री ज्या वैधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी अशा पद्धतीचं जाहीर करणे चुकीचं आहे. आमची प्रमुख मागणी काय आहे, प्रमुख मागणी आहे की अनुसूचित जातीतील 59 जातींच्यासाठी 72,000 कोटी रुपये विकास निधी या शासनानं वळवलं, इतरत्र लाडक्या बहिणीला दिला आणि यांचा आर्थिक विकास थांबलेला आहे. एकीकडे तुम्ही आम्हाला आरक्षणाच्या बद्दल उपवर्गीकरण म्हणता आणि दुसरीकडे आर्थिक शैक्षणिक विकास थांबवता आणि तो कोणत्या एकट्या जातीचा नाही. अनुसूचित जातीमध्ये एकूण 59 जातींचा समावेश आहे जे आर्थिक लाभापासून शैक्षणिक विकासापासून वंचित आहे. म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की या लढ्याला आम्ही आखरीपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात चर्मकार समाज, हा बौद्ध समाज आणि इतर सर्व अनुसूचित जाती समाजाबरोबर खांद्याला खांदा म्हणून लढा देणार आहे, संघर्ष करणार.